नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या या खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे ते आहे लडाखमधलं दुर्बुक गाव आणि माझ्या पाठीमागे हा जो रस्ता जातो गलवान खोऱ्याकडे. या ठिकाणावरनं जवळपास 120 किलोमीटरवरती गलवान खोर आहे. अर्थात आत्ता सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला तिकडे जाणं शक्य नाही आणि या क्षणाला ते इष्टसुद्धा नाहीये. पण गलवान म्हटलं की आपल्याला आठवतात कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे 20 तरणेबांड जवान, ज्यांनी देशाची सीमा रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती. चीनी सैनिकांनी 1 इंच सुद्धा आपल्या भूमीमध्ये पाय ठेवू नये म्हणून त्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं होतं. गलवानमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? 1 वर्षात गलवान नदीचं पाणी बरंच वाहून गेलेलं आहे. त्या 1 वर्षात इथल्या नागरिकांच्या आयुष्यात काही फरक पडला का? लडाखमधली भारत चीन सीमा ही भारत पाकिस्तान सीमेसारखी धुमसती राहणार का? इथून पुढे या प्रश्नाचं भविष्य काय? या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या खास रिपोर्टमध्ये घेणार आहोत. पंधरा जून 2020 ची ती काळ रात्र. 45 वर्ष ज्या सीमेवर कधीही रक्तपात झाला नाही त्या सीमेवर पुन्हा रक्त सांडलं. आपले जवान निधड्या छातीनं शत्रूला सामोरे गेले. शत्रू तयारीनिशी होता पण आपले जवान डगमगले नाहीत. हाती बंदुका होत्या पण केवळ देशानं दिलेला शब्द पाळण्यासाठी त्या रात्री एकही गोळी चालली नाही. आपल्या वज्रबाहूंनी जवानांनी शत्रूला पळता भुई थोडी केली. कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे 20 तरणेबांड जवान देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आणि देशाचा अभिमान राखण्यासाठी धारातीर्थी पडले. गलवान. 1 वर्ष झालं या घटनेला, पण हे नाव अजूनही अंगावर शहारा आणतं. चीनच्या या कुरापती आजच्या नाहीये, त्याला इतिहास सुद्धा आहे. 1967 सालात सुद्धा भारत चीन सीमा अशीच तापलेली होती. 1962 सालचा जिव्हारी लागलेला पराभव आणि चीनच्या सुरू असलेल्या कुरापती याला भारतीय सैन्यानं नथुला आणि चोला खिंडीमध्ये तोडीस तोड प्रत्युत्तर दिलेलं होतं. 350 चीनी सैन्याला यमसदनाला धाडून भारतानं चीन्यांना आपली ताकद दाखवून दिली. मग मात्र चीनने शांततेची भाषा सुरू केलेली होती. भारत चीन सीमेवर एकही गोळी चालणार नाही अशी जणू शपथच या दोन्ही देशांनी घेतली. मग गलवानमध्ये असं काय घडलं? त्या ठिकाणी कर्नल संतोष बाबू आणि त्यांचा बडी आणि सोबत जे काही लोक त्या ठिकाणी होते ते विदाऊट हत्यार गेले होते. का? कारण गेल्या काही दिवसांपासून डिसएंगेजमेंटशी संबंधित ऑलरेडी चर्चा सुरू होती. कर्नल संतोष बाबू स्वतः त्या चर्चेमधला भाग होते. सो इन अ गुडविल त्यांनी हा सुद्धा कधीच विचार केला नाही की अशा प्रकारचा हमला होईल. ऑलरेडी चर्चा झालेली आहे, डिसएंगेजमेंट आहे, ते मागे जातील अशा काही प्रकारचा कयास त्या ठिकाणी होता. ऑन द कॉन्ट्ररी शांतता प्रस्थापित करण्याच्या ऐवजी जे आहे त्या ठिकाणी बंदूक, कारण प्रोटोकॉलचा तो भाग आहे, तुम्ही पेट्रोलिंग करताना किंवा अशा प्रकारे जाताना जे आहे बंदुका घेऊन जाणं, शस्त्र घेऊन घेणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. हा एक प्रकारचा भ्याड हल्ला किंवा ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणू बॅक स्टॅबिंग हे चायनीज सोल्जरने त्या ठिकाणी केले. आज 1 वर्षानंतरही गलवान उरात कालवा कालव करतं. गलवान भागावरती चीनी सैन्याची नजर आजच आहे अशातला भाग नाही. 1962चं भारत चीन युद्ध होण्यापूर्वी सुद्धा चीनने गलवान भागामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. काही सिनियर अधिकाऱ्यांनी याबद्दलचा एक किस्सा सांगितलेला आहे. त्यावेळेला देमचोक, गलवान वगैरे या सगळ्या भागात सीमेचं रक्षण करण्यासाठी गोरखाचे जवान तैनात होते आणि त्या भागामध्ये अशा छोट्या छोट्या पोस्ट बनवलेल्या होत्या या सीमेचं रक्षण करण्यासाठी. एका पोस्टवर साधारण 20 ते 30 जवान असायचे. तर चीनी सैन्याने गलवानच्या चौकीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला. हल्ला म्हणजे काय? गोळी चालली नाही, पण त्यांनी या चौकीला घेरण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येनं चीनी सैनिक तिथे होते. त्यांना साधारण वाटलं असेल की एवढी मोठी चीनी सेना बघून भारतीय सैन्य ती पोस्ट सोडून पळून जाईल, पण आपले सैनिक तिथेच बसून राहिले. चिन्यांवरती बंदुका रोखून. भारतीय जवानांचा हा पवित्रा बघितल्यानंतर अगदी चौकीपासून 50 मीटर पर्यंत आलेल्या चीनी सैनिकांना पुढे एक पाऊल टाकवलं नाही. ते आल्या पावली तिथून परत गेलेले होते. त्यानंतरही चीनने वारंवार गलवान भागामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैन्यानं तितकंच सडेतोड उत्तर देत चीन्यांना तिथून पिटाळून लावलेलं आहे. लेह शहरामध्ये ज्यावेळेला गलवान खोऱ्याविषयी आम्ही माहिती मिळवत होतो त्यावेळेला इथल्या लोकांनी आम्हाला साधारण ते कुठे असेल याचा अंदाज दिला. या बाजूला जी बर्फाच्छादित शिखरं तुम्ही बघताय तिकडे आहे खारदुंगला, म्हणजे जगातला
सर्वात उंच मोटरेबल रोड ज्या भागातनं जातो, ज्या खिंडीतनं जातो, ती खारदुंगला, ती खिंड या बाजूला, तर इकडच्या बाजूला ही जी बर्फाच्छादित शिखरं तुम्हाला दिसत आहेत, तिथे आहे चांगला, म्हणजे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा हायेस्ट मोटरेबल रोड हा चांगलामधून जातो. त्या दोघांच्या मधले हे जे डोंगर आहेत, त्या डोंगरांच्या मागे कुठंतरी गलवानचं खोरं असावं, असं लेहमधल्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं. गलवान खोऱ्याबद्दल अधिकची माहिती मिळवत असताना इथे आम्हाला एक वेगळीच माहिती मिळाली की गलवान हे फक्त एका जागेचं किंवा सीमा भागातल्या एका खोऱ्याचंच नाव आहे असं नाही, तर ते एका कुटुंबाचं नाव आहे. त्या कुटुंबाचा शोध घेत घेत आम्ही पोहोचलो मोहम्मद अमीन गलवान यांच्या घरी. मोहम्मद अमीन गलवान यांचे आजोबा रसूल गलवान यांच्या नावावरून त्या खोऱ्याला गलवानचं खोरं असं नाव पडलेलं आहे. तर त्यामागचा इतिहास काय आहे तो आम्ही अमीन गलवान यांच्याकडनं जाणून घेतला. रसूल गलवान लद्दाख का पहला आदमी था जो ब्रिटिशर के साथ जाके जिसमें मशहूर एक्सप्लोरर एंड टेकर मिस्टर सरफरान आसमान मिस्टर टेनमोर वगैरह जाके अभी जो चीन और हिंद के सरहद पर जो पहुंचा, तो रास्ता वहाँ पहुँच के रास्ता भटक गया और रसूल गलवान ने रास्ता को सही सलामत मंजिल मकसद तक पहुँचाया. और वहाँ पे टेनमोर जो ना वो ब्रिटिश गवर्नमेंट का एक एक्सप्लोरर था, बहुत खुश हो गया, तो उन्होंने उस जगह का नाम रसूल गलवान के नाम पर यानी गलवान नाला रखा. सीमेवरती सुरू असलेल्या चिन्यांच्या कुरापती ही काय आजची किंवा 1962 नंतरची गोष्ट आहे अशातला भाग नाही. इंग्रजांच्या काळात सुद्धा चिन्यांच्या ह्या अशाच कुरापती सुरू होत्या आणि रसूल गलवान यांनी लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रात त्यांनी याबाबतचे अनेक किस्से लिहून ठेवलेले आहेत. ब्रिटिश इंडिया टाइम्स में वो चीन की हरकत देखने के लिए अक्सर चीन की तरफ ये एक्सप्लोर किया था. तो वहाँ पे चीन के फौजियों ने हमारे ब्रिटिश के जो कैप्टन पर हमला किया. तो हमारे दादाजी और रसूल गलवान, कलाम रसूल और सोना वांगचुक जो लेकर जो एक्सप्लोरर है, गाइड है, उन्होंने चीन के फौजियों को काफ़ी मारपीट किया और वहाँ से भगा दिया. तो अंग्रेज़ बहुत खुश हो गया. तो तब से हमारे गलवान रसूल के नाम वहाँ पे बहुत चर्चा हुआ. गलवानच्या घटनेची आठवण निघाल्यानंतर मोहम्मद अमीन गलवान आजही भावनिक होतात. आपल्या कुटुंबाचं नाव तर आहेच, मात्र या भूमीचं रक्षण करताना 20 तरण्या बांड जवानांचं रक्त सांडतं हे आजही त्यांना दुःख देतं. तितकाच या जवानांच्या पराक्रमावरती त्यांना सार्थ अभिमान सुद्धा आहे. गलवानची भूमी ही आमची होती आणि आमची आहे आणि आमची राहणारच आहे हे ठासून सांगायलाही मोहम्मद अमीन गलवान विसरत नाही. बिल्कुल अफसोस की बात है, हमारे वहाँ पे जब 2020 में जून के महीना में था शायद, वहाँ पे चीन और हमारे हिंदुस्तान के फ़ौज के साथ वहाँ थोड़ा धक्का मुक्की हो गया. मगर बदकिस्मती से हमारे बहादुर 20 जवान के वहाँ पे शहीद हुआ. हम उनको सल्यूट करता है, उनके ख़ानदान के साथ हमारे दुख में शामिल है. मैं तो ये हिंदुस्तान गवर्नमेंट से ये अपील करना चाहता हूँ, गुजारिश करना चाहता हूँ, वहाँ पे जो शहीद हमारे दादाजी के जगह पे जो 20 जवान शहीद हुआ, वहाँ पे एक मेमोरियल होना चाहिए. साथ ही साथ हमारे दादाजी का भी मेमोरियल हो जाए और वहाँ में जाके वहाँ पे ट्रिब्यूट कर सके और वहाँ पे जाके हम ट्रिब्यूट कर सके और हिंदुस्तान का झंडा गठा के वहाँ पे आना चाहता हूँ. मैं हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर से ये गुजारिश करना चाहता हूँ. ये चीन का बिल्कुल नहीं है. ये जगह 1892 से हमारे दादाजी के नाम पर लगा हुआ है. ये जगह हिंदुस्तान का था, हिंदुस्तान का है और हिंदुस्तान का रहेंगे. और हमारा जो हिंदुस्तान का जो जगह 1 इंच भी हम देने के लिए तैयार नहीं है. गलवान घटनेच्या 1 वर्षानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. शांतता राखण्यावरती एकमत सुद्धा झालं. दोन्ही देशांनी सीमा भागातलं आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे. भारताच्या हद्दीत घुसवलेलं सैन्य चीनने मागे घेतलंय खरं, पण सीमा भागातल्या चीनच्या कुरापती त्यांच्या हरकती कमी झाल्यात का? तर असं अजिबात नाहीये. सीमेलगत असलेल्या रुटोग या भागामध्ये चीनने सैन्याची मोठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. गलवान घटनेला 1 वर्ष झालं. याचा धांडोळा घेत लडाखमध्ये फिरत असताना आमच्या लक्षात आलं की लडाखी नागरिकांना चीनच्या या कुरापतींची फार भीती नाहीये. ते उघडपणे त्याबद्दल बोलत नाहीत, कॅमेऱ्यासमोर तर नाहीच नाही, पण काही जणांनी आवर्जून याचा उल्लेख केला.
चीनी सैन्याची हिमालयाची भिंत ओलांडून लडाखमध्ये घुसण्याची हिम्मतच नाही असं इथले नागरिक सांगतात. पण त्यांचा चीनवरचा रागही मोठा आहे. एकतर चीनच्या कोरोनामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या लडाखचं मोठं नुकसान झालंय. त्या चीनी सैनिकांच्या कुरापतीमुळे पर्यटकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे लडाखवर वाकडी नजर ठेवून असलेल्या चीनबद्दल भीतीऐवजी लडाखी नागरिकांच्या मनात मोठा रागच आहे. लेहसारख्या शहरात अशी मतं आहेत, तर सीमा भागातल्या गावात काय स्थिती असेल तेही चाचपून पाहण्यासाठी आम्ही लडाखचा सीमा भाग गाठला. आत्ता मी ज्या भागात आहे ते आहे पॅनगॉंग लेक जवळचं स्पँगमिक गाव. अगदी 10-1 घरांचं हे छोटंसं गाव आहे. इथून आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर मऊ, चुशुल, हानले वगैरे सीमा भागातली म्हणजे ज्याला फिंगर एरिया म्हणून तुम्ही ऐकून असाल त्या भागातली काही गावं आहेत. मला दम लागतोय म्हणजे या भागामध्ये खरं तर हवा विरळ आहे, पण या भागामध्ये नागरिक अजूनही पाय रोवून याच गावात राहत आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की वर्षभरामध्ये गलवानमध्ये जे काही झालं, चीनी सैन्याने या भागात सीमेमध्ये आत येण्याचा प्रयत्न केला, त्याचा काही परिणाम त्यांच्या आयुष्यावरती झाला आहे का, त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याकडूनच थेट ऐका. गाँव वालों के लाइफ में फ़र्क मैं आपको ये कह सकता हूँ कि अभी जैसे पहले थे काफ़ी शांत थे, कुछ नहीं थे, हमारे जो सेना भी यहाँ पर होता नहीं था तो हम भी शांत थे, ऐसा कुछ नहीं था. अभी बाद में ऐसा हुआ कि जो ये एक्शन हुआ है वहाँ से चाइना घुस आया तो हमारा पूरा ये मिलिट्री जो है पूरा यहाँ पर मतलब आना पड़ा, तो इनको यहाँ पर पूरा तैनात करना पड़ा ना. तो हमारे लोगों को जो जिसके पास कोई इनकम सोर्स नहीं थे, कुछ नहीं कर रहे थे, बच्चे बेकार में घूम रहे थे, उनको थोड़ा जॉब भी मिला है, मतलब आर्मी में काम करने के लिए जो कुछ काम मिला है, तो इसलिए यही फ़र्क पड़ रहा है. बाकी तो इतना ज़्यादा फ़र्क तो मुझे नहीं देखा है. गांव के लोगों को कभी डर नहीं लगता क्योंकि फिंगर एरिया तो बहुत पास में है, ऐसा नहीं लगता कि चाइना की सेना कभी भी अंदर घुस सकती है? जी जी जी, वो तो अभी ऐसा है, फिंगर एरिया जो है वो हमारे सामने है, लेकिन हमको पूरा कॉन्फिडेंस है कि हमारा सेना जो है बिल्कुल फिंगर एरिया में पूरा प्रोटेक्ट कर रहे हैं, देख रहे हैं, सब कुछ है हो रहा है, तो हमें कोई डर लगने की कोई ज़रूरत नहीं है. हमारा जो सेना जो है इतना वीक नहीं है कि सबको आगे आ जाए, हमारे पास आ जाए, हमको प्रॉब्लम हो जाए. तो हमको प्रॉब्लम कुछ भी नहीं लग रहा है कि हमारी सेना पर पूरा भरोसा है कि हमें कोई प्रॉब्लम नहीं होगा क्योंकि हमारा सेना तो है सामने. बहुत सारे लोग बोलते हैं यहाँ पे कि चाइना घुसने की हिम्मत नहीं करेगा, ऐसा क्यों है? नहीं, चाइना जो है वो हिम्मत इसलिए नहीं कर रहे हैं. एक तो हमारा जो आर्मी है, हमारा जो सेना है वो स्ट्रॉन्ग है, ऐसी बात नहीं है कि वो डर जाएंगे और सबको इधर छोड़ देंगे इधर छोड़ देंगे, ऐसा नहीं है. एक तो वो प्रोटेक्ट कर रहे हैं, दूसरा हमारा जो हिमालय एरिया जैसे ये जो है पहाड़, ऊंचे ऊंचे पहाड़ हैं, तो वहाँ पर गाड़ियाँ भी नहीं आ सकते हैं, तो लोग भी आना इतना आसान नहीं है कि आसानी से वो आ जाएंगे और हमारे पास. तो ये तो हमारे ये जो पहाड़ियाँ जो है वो हमारा सेंट्री की बराबर लग रहा है मुझे कि ऐसा आसानी से. एक तो हमारा झील है, सब कुछ है, तो हमको कोई डर लगने को कोई बात ही नहीं है. नहीं, हमारी हिम्मत है, हम हिम्मत से देख बैठते हैं. हमने अभी ये हाल में जब चुशुल में जब लैपटॉप कब्जे किया था तो हमारे बच्चे लोग सब गए और मेरे को तो मैं सोचा इंतज़ार करता रहा, बुलाएंगे नहीं बुलाए, नहीं जाने के लिए तैयार था. मैं कुछ भी कर लूँगा, कुछ सब कर लूँगा. हमारे यहाँ कुछ नहीं हुआ. अब आर्मी भी बहुत लोग वहाँ पे तैनात हुए हैं. फिर हाँ ऐसे इंडिया और चाइना का जो रिलेशन है अभी सुधरते जा रहा है. अभी कुछ नहीं लगता ऐसा होगा, कुछ नहीं. और गांव में भी कुछ ऐसा कुछ बम ऐसा कुछ नहीं हुआ. नॉर्मल लाइफ जी रहे हैं हम लोग. माझ्या पाठीमागचा हा नजारा बघून तुमच्या लक्षात आलं असेल, मी आत्ता आहे लडाखच्या पॅनगॉंग सो भागामध्ये. निळ्या रंगाच्या किती शेड्स तुम्हाला दिसतील त्या फक्त तुम्ही मोजा. ॲक्च्युली आपल्याकडे ना मराठीमध्ये एक म्हण आहे, तळ राखेल तो पाणी चाखेल, आणि याच न्यायानं पॅनगॉंग सोचा जो 1/3 भाग भारताच्या हद्दीत आहे त्याचं प्राणपणाने रक्षण आणि या भागातल्या भारत चीन सीमा भागाचं प्राणपणाने रक्षण आपलं सैन्य करत असतं. हा जो भाग आहे इथे नैसर्गिक स्रोतांची प्रचंड कमतरता आहे, त्यामुळे हा भाग मुख्यत्वे पर्यटनावरती अवलंबून असलेला आहे. तर पर्यटनावरती इथले जे नागरिक आहेत, ज्यांचे होमस्टेज आहेत किंवा काही कॅम्प्स आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी सांगितलं की स्थानिक नागरिकांच्या जीवनावर नाही पण पर्यटकांवरती जे काही इथे सैन्याने सुरक्षेच्या कारणास्तव रिस्ट्रिक्शन्स काही निर्बंध घातलेले होते
त्या निर्बंधांमुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. काही पर्यटकांनी सुद्धा आम्हाला असाच काहीसा सूर बोलून दाखवला. आपण त्यांच्याकडून ऐकूया पर्यटकांना गेले वर्षभरामध्ये इथे काय बदल जाणवलेला आहे. या डेफिनेटली काफ़ी बदलाव नज़र आ रहा है. हम कुछ साल पहले भी यहाँ पे आए थे, तब आर्मी के कॉन्वॉयज़, आर्मी कैंप्स यहाँ पे अब जितने दिख रहे उससे काफ़ी कम थे. काफ़ी ज़्यादा प्रोटेक्टेड हो रखा है. रिस्ट्रिक्शंस भी ड्यू टू कोविड एंड दिस गलवान इंसिडेंट बढ़ चुके हैं. तो दैट इज़ अ रियली चेंज विथ व्हाट वी कैन सी. फ्रीली एक फ्री होल्ड नहीं मिलता है, घूम नहीं सकते हैं हर जगह पे. जैसे कि देयर इज़ वन मोर लेक. राइट नाउ वी आर इन एट पेंगोंग. देयर इज़ वन मोर लेक. अगर हम दूसरा रास्ता लेते हैं तो वी कैन गो टू दैट लेक एंड देन वी कैन गो टू ले, but which is near the this Galwan Ghati, China border. So we are restricted there and we cannot go there. So ऐसी कुछ चीज़ें हैं जो हमको फील होती है. पहला टाइम है, लेकिन दोस्त लोग ने बताया कि पहले से ज़्यादा कैंप्स हो चुके हैं इधर. न्यूज़ में देखा था लास्ट ईयर कि बहुत कॉन्फ्लिक्ट था बॉर्डर पे, बट पूरा भरोसा है इंडियन गवर्नमेंट पे, इंडियन आर्मी पे. यहाँ पे पैदा हुआ हूँ, I want to explore my country. डर तो नहीं है, क्योंकि जब हम लोग आ रहे थे तब हमें बहुत सारे कैंप्स मिले मिलिट्री के, एंड दे आर वेरी सपोर्टिव. और बहुत अच्छा रिस्पॉन्स था. बीच में हमने उनसे बात वगैरह भी की, और इतने लाइक अच्छी आर्मी होने के बावजूद हमें डरने की ज़रूरत पड़े तो क्या मतलब. बट इतना है कि बहुत हेल्पफुल है, और वो हमारे साथ है, तो कुछ भी हो तो दिल हेल्प अस. गलवान घटनेच्या आठवणीने लडाखी माणूस भावनिक होतो, पण म्हणून त्यांनी आपलं जीवन थांबवलं नाहीये. उलट गरज पडली तर सैन्याच्या खांद्याला खांदा लावून सीमेवर उभं राहू असा बाणा सामान्य लडाखी माणसाचा आहे. हिमालय उशाला घेऊन सिंधू झांस्कर नदीच्या संगमावर राहणाऱ्या या लडाखी माणसाला सीमेवरच्या शत्रूपेक्षा निष्ठुर निसर्गाचा सामना अधिक काळ करावा लागतो. पायाभूत सुविधांची वानवा, निसर्गाची पदोपदी असलेली परीक्षा, यामुळे जीवन नावाचा संघर्ष लडाखी नागरिकांच्या पाचवीला पुजलाय. त्यात आता उशाशी वळवळणारा शत्रू अडचणीत भर घालतोय. पण लडाखी माणसाचा तक्रारीचा सूर नाहीये, उलट छाती ठोकून तो आजही सांगतोय, ये जगह हिंदुस्तान का था, हिंदुस्तान का है और हिंदुस्तान का रहेंगे. और हमारे जो हिंदुस्तान का जो जगह 1 इंच भी हम देने के लिए तैयार नहीं है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.